अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला. गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला. का तुझ्या पाशीच मन हे येत जाते सारखे, अन पुन्हा तुझ्या विना हे जिंकुनी हारते. प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांज वेळी ये घरा. तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. किया रे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे. समझ के भी ना समझ मैं सकूं सवेरों का मेरे तू सूरज लागे. तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया. दिल के नगर में शहर तू बसा ले पिया. छूने से तेरे हाँ तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे. तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे. रहा ना मेरे काम का जग सारा, हो बस तेरे नाम से ही गुजारा. उलझ के यूं ना सुलझ न सकूं, जुबानियाँ तेरी झूठी भी सच लागे. तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया. ओ सब कुछ मेरा चाहे, नाम अपने लिखा ले. बदले में इतनी तो यारी निभा ले. मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. किया रे जो भी तूने कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे. समझ
सवेरों का मेरे तू सूरज लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया। दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। आगतम स्वागतम सुस्वागतम। ओंकार आणि अवनी यांचा विवाह समारंभ नुकताच नागपूर येथे पार पडला. या जोडप्याच्या विवाह समारंभानिमित्त स्वागत समारंभ आज आपण इथं आयोजित केलेला आहे. या ऐतिहासिक कराड नगरी अर्थात कराड नगरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सबनीस आणि करंदीकर कुटुंबियांतर्फे मी डॉक्टर स्वाती सबनीस देशपांडे आणि मी डॉक्टर अनघा राजगुरू आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आता एक थोडीशी गंमत बघा. मी ना स्वाती काल अचानक इन्स्टा बघत असताना मला एक कुसुमाग्रजांची छानशी कविता सापडली. कुसुमाग्रजांची एक छानशी कविता ऐका हा. प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम करावं ओंकार अवनीसारखं, मनातून मनात पोहोचलेलं. प्रेम करावं ओंकार अवनीसारखं, मनातून मनात पोहोचलेलं. अमेरिकेत उगवून सुद्धा ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचलेलं. अमेरिकेत उगवून सुद्धा ऑस्ट्रेलियात पोहोचलेलं. सगळ्यांची उत्कंठा वाढली ना. ही स्टोरी काहीतरी वेगळीच आहे आणि ही स्टोरी आज तुमच्या समोर आणण्याचा आम्ही एक प्रयत्न करतोय. येस, ही स्टोरी आज मी तुला आणि तुम्हाला सांगणार आहे. आणि मी आणि माझ्या समवेत तुम्ही सगळे ही स्टोरी ऐकायला एकदम उत्सुक असणार, राईट? सो वी ऑल आर सो बिगर टू हिअर इट. येस, अल्गा तुला माहितीये 31 मार्च 1998 रोजी सबनीसांच्या घरामध्ये काय घडलं होतं? काय गो? अगं त्या दिवशी आपल्या आजच्या स्वागत समारंभाचा सुपर हिरो ओंकार याचा याच कराड नगरीमध्ये जन्म झाला होता. वाव, दॅट्स सो ग्रेट. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरी बात उष्णे तिथी, दोन प्रहरी कालशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचनी, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी. ओघळले वासु सुखे कंठ गायला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. ओंकार ज्युनियर कॉलेजमध्ये होता तेव्हा कधी कधी तो काय बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा,
आजच्या कार्यक्रमाचा हिरो मात्र पहिल्यापासून फोकस्ड होता बरं का. NTS परीक्षेमध्ये 45,000 विद्यार्थ्यांमधून देशभरातून त्याचा 17वा क्रमांक आला होता. आणि मला जे माहिती आहे त्याप्रमाणे यांनी VIT मधनं BTech केलं आणि त्यावेळेला तब्बल 45,000 मुलांमधून कॉलेजमध्ये त्याचा 3रा क्रमांक होता. एकदा ओंकारसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ. आणि बरं का पुढे आपल्या कष्टाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये MS केलं आणि ते सुद्धा AI मध्ये. आणि आता अमेरिकेत इंटेल कंपनीत हा जॉब करतोय. आणि आपण सर्व जे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरतो त्याच्यामध्ये प्रोग्राम रन करणारे जे चिप्स असतात ना त्या चिप्स बनवणाऱ्या इंजिनियर्स मधला हा आपला एक ओंकार. आहे की नाही आमचा भातचा भारी. ती दोन्ही झाल्यानंतर साहजिकच आईबाबांना लागले लग्नाचे वेळ. यंदा कर्तव्य आहे असे जाहीर करून त्यांनी अनुरूपच्या साथीनं शोध मोहीम चालू केली. ओंकार अमेरिकेत राहून सुद्धा भारतीयत्व जपणारा, गीता वाचणारा, शुद्ध शाकाहारी, ईश्वराप्रती निष्ठा राखणारा असा हा मुलगा. त्यामुळं त्याची मुलीबाबत एकच अपेक्षा होती. कोणची ग? ती त्याला अनुरूप हवी. दिल चाहिए बस मेड इन इंडिया. देखी है सारी दुनिया, जापान से लेके रशिया, ऑस्ट्रेलिया से लेके अमेरिका. देखा है प्यार का सपना.
विचार जुळले, मने जुळली आणि नाती जुळायला सुरुवात झाली. ही सगळी नाती अशी ओळख वाढत असताना आणि मग काय झालं माहितीये? काय ग? जुळून आल्या रेशीम गाठी. बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो मिळावे तुझे तुला आसली ओठी कोणी कुठे काढला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी पुन्हाचे चांदणे उंबरात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी बांधले हो पुन्हाचे चांदणे उंबरात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी बांधले हो खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोभले एकमेकांना काय हवे जे हवे सगळे चांगले तुझसाठी हो करावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. खूप सुंदर अनुजा. मूळ भारतीय, एक अमेरिकेत एक ऑस्ट्रेलियात. पण मला सांग, या दोघांची भेट कुठे आणि कशी घडली? ही अनुरूपची कृपा आहे बरं का. म्हणजे अनुरूपच्या प्लॅटफॉर्मवर दोघेही व्हर्च्युअली एकमेकांना भेटले, मने जुळली, विचार जुळले आणि ही आभासी भेट 1.5 वर्ष चालू होती बरं का. बर, आणि ही आभासी मग प्रत्यक्षात कधी आली? त्याचं असं झालं, आपला हिरो अमेरिकेतून मुंबईत आला, हिरोईन ऑस्ट्रेलियातून मुंबईत आली आणि मग दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. विचार जुळलेले होतेच, मनेही जुळलेली होतीच आणि मग 2 कुटुंबे एक होण्यास तयार झाली. आणि या दोघांची अवस्था कशी झाली माहितीये? आणि जो बहुतेक अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा करून आलेले दिसत आहेत भेटायला एकमेकांसाठी, नाही का? अगदी अगदी तुमचं गाणं ऐकायचं छान. नक्की. हीच भेट झाली जगली अपूर्वाला पहिलीच भेट झाली जगली अपूर्वाला स्वप्नात गुंग झाली जागेपणा माझी नराली. युगांची भेट झाल्यानंतर अवनीच्या मनात काय येतंय ते आपण जाणून घेऊया, पण तिच्याच नृत्यातून.
गोड अवनी, गोड एक्सप्रेशन, गोड डांस और अगर ऐसे आप पिया को बुलाओगे तो पिया तो घर आने से ही रहे. बहुत खूबसूरत, खूप छान, मस्त. आणि मला हे म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय की तिने हा जो आता नृत्याविष्कार केला हा कथ्थकचा प्रकार होता, बरोबर ना अवनी? आणि साडी परफॉर्म करणे आणि ह्या स्टेजवर जरा वर आला की तुम्हाला नंतर कळेलच खाली काय आहे ते. याच्यावर परफॉर्म करणं प्रचंड अवघड आहे, पण हॅट्स ऑफ टू यू अवनी, खूप सुंदर, मस्त परफॉर्म झाला. पण आता अभ्यासू ओंकारला आम्ही सगळे ओळखतो की मग आपण आता परिचय करून दिला, पण ह्या गोड अवनीच्या बाबतीत काहीतरी सांगावंच. अवनीबद्दल काय सांगावं? युनिव्हर्सिटी ऑफ ॲडलेड मधून बॅचलर्स इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी तिनं घेतली आहे. ऑस्ट्रेलिया रॉयल नेव्हीमध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून तिचं सिलेक्शन झालं होतं. ती BAE सिस्टीममध्ये गेली 2 वर्ष सर्व्हिस करते आहे. पण अवनीचं कौतुक इथंच थांबत नाही बरं का. ती उत्तम कथ्थक कलाकार आहे. आपण सर्वांनीच आता तिच्या नृत्याच्या अदाकारी पाहिल्याच आहेत. ती उत्तम रेखाचित्रकारही आहे. मला वाटते स्क्रीनवर तुम्हाला चित्रही दाखवत असतील की अतिशय सुंदर अशी रेखाचित्र ती रेखाटते आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्या चित्रांमधील भाव, चेहऱ्यावरील भाव अतिशय बोलका असतो. अशी ही अवनी. आणि तिनं समर्थांच्या दासबोधाच्याही परीक्षा दिलेल्या आहेत. काय सांगतेस? ग्रेट. म्हणजे ही मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे अवनी, म्हणजे ग्रेट ग्रेट. आणि काल मी छोटे तिचे काही पिक्चर्स पाहिले, तिथे तुम्हाला दाखवले असतील. अतिशय सुंदर एक्सप्रेशन्स त्या चेहऱ्यावर, म्हणजे अशी चित्रकला काढणं व्हेरी डिफिकल्ट, पण अतिशय सुंदर. म्हणजे अवश्य बघा, इथे तुम्हाला बघायला मिळतील. नंतर सुद्धा आपण प्ले करणार आहोत. अप्रतिम चित्र काढलेली. तर
अशा या व्हर्सटाईल टॅलेंटेड जोडीच्या नजरपेटीनंतर काय झालं माहितीये? सांग ना. श्री जनकनंदिनी बागनीच्या खडीची खडी नगरगडी राम जेठे सिया वासिया राम जो राम जेठे सिया वासिया राम जो चार अखिया लड़ी की लड़ी रजबड़ी राम जो हे जनकपुर गए देखने के लिए हे जनकपुर गए देखने के लिए सारी सखियाँ झरोखन से जाकर रही सारी सखियाँ झरोखन से जाकर रही राम जोड़े श्री जनक नंदिनी राम जोड़े श्री जनक नंदिनी बाग में जा खड़ी थी खड़ी रह गई राम जोड़े शुभमंगलाची घडी आली आणि अवनीच्या मुखातून ओंकारसाठी निघालेले शब्द आपण गाण्यात ऐकूया. नक्की. प्रिया रे जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे राजस्वरूप हे गळ्यात मारले हिंदू कोवळे भाली लावले वादळ झेलते हीच सुवासिनी स्वामी लाभतो असा योगा तुरी सप्तपदी चालते नभातुनी साजते तुझ्याच लोचनात रे जन्मले आधी तुझ्या मनात रे मग भेटले पुन्हा नवी मनाच रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे ओ स्वामिनी तुझी प्रिया रे मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे. अशी ही अरेंज बट लव्ह स्टोरी. मी आता या दोघांनाही विनंती करते की त्यांनी आपल्या बेटर हाफचे नाव घ्यावे, पण ते सुद्धा उखाण्यातून. हा उखाणा फक्त ओंकारसाठी नाही तर घरातल्या सर्वांसाठी. घरासारखे घर आहे घरासारखे नाही तर नुसत्या भिंती येथे आहे लढा जिव्हाळा नाही तर नुसती नाती तुझी माझी जोडी जशी तेज आणि ज्योती जन्मोजन्मी ओंकार मिळते तुझीच रेती. प्रेमाचा शोधा कुठं पण फिरा अवनीसारखा हिरा सॉरी बरं माझं जरा मराठी हे आहे. अमेरिकेतलं असल्यामुळे एक्सक्यूज. प्रेमाचा शोधा कुठं पण फिरा कुठं नाही सापडणार अवनीसारखा हिरा. भावना पोहोचल्या आणि असू दे थोडंसं मराठी पण भावना मस्त. ओंकारचं बालपण सिंगापूर बेंगलोर, त्यामुळं तुझी मराठी आम्हाला आम्ही समजून घेऊ नक्कीच. आणि हिरा आहे ओळखला ह्याच्यातच सगळे आले नाही का. चला आता थोडीशी गंमत घेणार होता. आपल्याला गप्पांमधून हे दोघं एकमेकांना किती ओळखतायत ते आपण बघूया. आम्ही दोघांनाही प्रश्न विचारणार आहोत. एकदा बोर्ड प्रेक्षकांना दाखवून घ्या ओंकार अवनी ओके. आणि बोर्ड वर करताना प्रेक्षकांना दिसेल अशाच पद्धतीनं वर करा. प्रश्न विचारू, फक्त 10 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं आहे. एखाद्या प्रश्नाला दोन्ही बोर्ड वर जातील, एखाद्या प्रश्नाला दोन्ही बोर्ड वर जाणार नाहीत, किंवा 1 किंवा 2 कसं तुमच्या
तसं ओंकार आणि अवनी या दोघांमधील आय लव्ह यू असं कोण कोणास म्हणाले? टाळ्या, जोरदार टाळ्या. उत्तर बरोबर आलं की जोरात टाळ्या. दोघांनी ओंकार उत्तर दिलेलं आहे. बरोबर उत्तर आहे. सेकंड क्वेश्चन, दोघांपैकी शांत कोण आहे? अरे वा. ओंकार. ओंकार. ग्रेट. ओंकार आणि अवनी दोघांपैकी रोमॅन्टिक कोण जास्त आहे? दोघांनाही वाटतंय मी जास्त रोमॅन्टिक, पण ही चांगली गोष्ट आहे बरं का. गुड. कीप इट अप. व्हेरी गुड. शॉपिंगची जास्त आवड कुणाला आहे? ओंकार. पर्यटनाची आवड जास्त कोणाला आहे? ओके गुड. अवनी. ओंकारने अवनीच वर केलंय फक्त, त्यामुळे तुला त्याला तर सवय लावायला लागेल पर्यटनाच्या. त्याला पर्यटनासाठी तुला बाहेर काढावं लागेल. कॉन्टिनेंटल फूड कुणाला जास्त आवडतं? ओके. दोघांनाही वाटते की एकमेकांना, याचा अर्थ दोघांनाही इंडियन फूड आवडत असावं. हा. किंवा मजा आहे हॉटेलमध्ये गेल्यावर हा तिच्या आवडीचा ती याच्या आवडीचा, म्हणजे मजाच मजा आहे. छान. दोघांमधील बेटर कुक कोण आहे? आता हा खरं तर दोघे अजून एकत्र राहत नाहीये, पण तरी सुद्धा ओंकार. अरे बघा, म्हणजे कुठे राहतात, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तरी बरंचसं दोघांना एकमेकांबद्दल माहिती झालंय. दोघांनी एक चांगलं व्यवस्थित जस्ट आवडतोय मी भाजी छान करतो की पोळी छान करते. चला गुड कॉम्बिनेशन. कधीतरी आम्ही येऊ नाही का पोळी भाजी खायला? हु इज मोर ऑर्गनाइज्ड? ऑब्विसली. तुम्ही दोघे टीव्ही समोर बसला आहात आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल समोर आहे, तर रिमोट कंट्रोल कोण हातात पहिल्यांदा घेईल? म्हणजे दोघेही एकमेकांना देणार आहेत थोडक्यात. वादाला मुद्दा नाही. गुड. हु इज मोर पॉझिटिव्ह? ओंकार म्हणतोय बोध, अवनी म्हणते अवनी. तू पाठीला पाठवून बसल्यास म्हणून उत्तर सांगितलं तुला मी. छान. दोघांपैकी राग पहिल्यांदा कोणाला येतो किंवा जास्त राग कोणाला येतो? ओंकारला विचार. ओंकार, तुला अवनीचा राग काढावा लागणार आहे. अवनी. पण ती बरोबर आहे दोघांचं. राग आल्यावर पहिल्यांदा सॉरी कोण म्हणू? आणि गंमत अशी करेक्ट ओंकार, गंमत अशी आहे की हा असा बसलाय, पण मला त्याचे एक्सप्रेशन दिसत आहे, मला खूप मजा येते त्याचं एक्सप्रेशन बघायला करणं. स्वाभाविक मीच असं करून त्यांनी ओंकारवर केलं, कोण सॉरी म्हणणार म्हटलं. ग्रेट. छान उत्तर. दोघांनी अतिशय सुंदर उत्तर दिलेली आहेत आणि यावरूनही आपण समजू शकतो की दोघं एकमेकांना किती छान पद्धतीने जाणतायत. एकदा या मेड फॉर इच अदर जोडप्यासाठी जोरात टाळ्या होऊन जातो. तुम्ही आता बसू शकता. तर पाहूया धमाकेदार कपल डान्स. परत एकदा नागपूर. तुमसे कोई अच्छा है, तुमसे कोई प्यारा
करून घेतलंय, त्याच्यामुळे मस्त, खूप सुंदर. दोघांनी ऑनलाईन प्रॅक्टिस केलेली आहे. नागपूरमध्येही हा डान्स या दोघांनी केला होता आणि त्यामुळं प्रत्यक्ष न भेटता इतका सुंदर डान्स होऊ शकतो हे आज मला पहिल्यांदाच कळालं. मला जुळली सगळं. आता आपण स्टेजवर बोलवतोय काही खास व्यक्तींना. ओंकारचे बाबा विवेक सबनीस. जगाचा सारा विवेक एकीकडे आणि मुलाची काळजी घेणारा विवेक एकीकडे. स्वतःच्या मुलाला विज्ञानाचे ज्ञानामृत विवेकाच्या मार्गाने पाजणारा सुजाण पालक विवेक. आणि ओंकारची आई मंजिरी. सौ अवनीला घडवणारे, तिच्यावर संस्कार करणारे तिचे आई बाबा यांनाही मी स्टेजवर बोलवते. जोरदार टाळ्यांनी या नाट्याचे बॅकस्टेजचे कलाकार यांनाही आपण आमंत्रित करतोय. सर्वांच्या मनात बऱ्याचशा भावना मला वाटतं दाखवून आलेल्या असतील. भावना थोड्याशा व्यक्त कराव्या. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार, सर्व मोठ्यांना नमस्कार. आता मी जे बोलणार आहे हे आमच्या दोघांच्या, माझ्या आणि सुनेत्राच्या भावना आहेत. अवनी, तुझ्या जन्मापासून तू आमच्या आयुष्यात लक्ष्मी स्वरूप बनून आलेली आणि आनंदाचा एक सुंदर किरण बनून आली आहेस. तुझं निरागस हसू, तुझी हुशारी, प्रेमळ स्वभाव आणि कर्तबगारी, त्यामुळे तू नेहमीच आमच्या अभिमानाचा विषय राहिली आहेस. यामुळे तू आणि देवाकृपेने आम्हाला इतकी गुणी, समजूतदार आणि प्रेमळ मुलगी मिळाली यासाठी आमचे मन नेहमीच कृतज्ञ आहे. अवनी आणि तिचा भाऊ आदित्य, तुम्हा दोघांची लहानपणापासूनची मस्ती, खेळ, भांडणं आणि लगेच होणारी गोड समजूत या सगळ्याने आमचं घर नेहमीच हसतमुख राहिलं. आदित्य सोबतची ती मस्तीखोर अवनी आणि तिच्या खोड्यांनी आणि उत्साहाने घर नेहमी गजबजलेलं असेल. अवनीची कला, तिचं इंजिनिअरिंगमधलं परिश्रम आणि यश, तिचं मनमोहक नृत्य अशा अनेक क्षेत्रांमधील तिचं असलेलं प्रभुत्व पाहून आमचं मन अक्षरशः भरून येतं. तिची मेहनत आणि तिची जिद्द आणि प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याची वृत्ती आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायक आहे. आणि ओंकार, तुझं शांत व्यक्तिमत्व, सुंदर संस्कार आई वडिलांपासून आलेले जे की तू सुद्धा पुढे नेले आहेत आणि नम्र स्वभाव पाहून आम्हाला नेहमीच समाधान आणि विश्वास वाटतो. अवनी आणि ओंकार दोघांचाही साधेपणा, आपुलकी आणि परस्परांबद्दलचा आदर मनाला अतिशय भावतो. तुमची जोडी एकमेकांना उत्तम पूरक आहे हे पाहून मन आनंदाने भरून येते. आणि थोडंसं ओंकारचे आई बाबा श्री विवेक सबनीस आणि सौ मंजिरी सबनीस यांच्याबद्दल सुद्धा गेल्या 1.5 वर्षात, आता ते आमचे व्याही झाले आहेत, पण त्याच्या आधी गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही त्यांच्याशी कनेक्ट आहोत. त्या 1.5 वर्षामध्ये ते आमचे खूप छान मित्र झालेले आहेत आणि त्यांनी इतका विश्वास निर्माण केला आहे की आम्ही त्यांना कधीही फोन करून, अगदी सकाळी पहाटे झोपेतून उठवून सुद्धा फोन केला तरी ते आमचं म्हणणं अगदी नीटपणे समजून घेतील. ही खरंच खूप छान गोष्ट आहे. अवनी, तुम्ही दोघेही आयुष्यातील एका नवीन आणि सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहात. तुमच्या संसारात सदैव प्रेम, आदर, मैत्री आणि आनंद नांदो. जीवनात चढ उतार येतील, पण तुम्ही दोघांनी हातात हात घेऊन त्यांना सुंदर रीतीने पार करावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. श्री विवेक सबनीस आणि मंजिरी सबनीस आता तुझे सासू सासरे आहेत, नवे ते आता तुझे दुसरे आई वडीलच आहेत आणि ते पण तुला तसंच मुलीसारखंच वागवतात हे आम्ही आत्तापर्यंत बघितलेलंच आहे आणि आम्हाला विश्वासच आहे की ते तसंच राहणार. उलट आमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रेम ते तुझ्यावर करतील.
सुख शांती समृद्धी आणि भरभराट देव. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेतच. अतिशय छान. खरं तर या सोहळ्यामध्ये बोलणं म्हणजे थोडं अवघड आहे, कारण 2 तारखेला लग्न झालं. सगळेजण नागपूर लांब आहे म्हणून तिथं येऊ शकत नव्हते आणि त्यावेळेला म्हणून मग असं ठरलं की आपण हा इथं कार्यक्रम करायचा सगळे स्वरांसाठी, मित्रांसाठी, आणि आपण सर्वजण आला. सगळ्यांचं स्वागत. अनेक ओंकारला लहानपणापासून तुम्ही बघितलेलं आहे आणि बऱ्याच वेळेला ही आत्ताची गोष्ट, ह्या लग्नाची गोष्ट जी आपण पाहिली त्याचं मूळ जर सांगायचं झालं तर अनेक जणांनी विचारलं की अरे हे कसं झालं. तर हा राहतो इकडे अमेरिकेमध्ये, ती राहते ॲडलेडला. ते अरेंज मॅरेज आहे का? आहे. ते लव्ह मॅरेज आहे का? आहे. अरेंज कम लव्ह ज्याला त्यात आपण पाहिलंच. पण एक सांगण्याचा मुद्दा हा आहे की या दोघांचं कौतुक म्हणून सांगतो की आपण पाहिलंच की हे दोघंही प्रोफेशनली टॉपमोस्ट अकम्प्लिश्ड आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे ओंकार इंटेलसारख्या कंपनीमध्ये ज्याला काम करतो, ज्यावेळेला AI सॉफ्टवेअर तो लिहितो, त्यावेळेला जगभरामध्ये जे काही लॅपटॉप्स असतील त्या संबंध सगळ्या जगामध्ये इम्पॅक्ट इंटेल आणि त्याचं सॉफ्टवेअर जातं, त्यात काही शंकाच नाही. असा ओंकार. आणि आपण अवनीचं पण बघितलेलं आहे की ऑस्ट्रेलियन रॉयल नेव्हीमध्ये सिलेक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, बॅचलर्स ऑनर्स आणि कथक. आणि या सगळ्या जोडीला जर खरोखर जर हे जर बघितलं तर पायाचं जर असेल तर हा वैदिक सनातन धर्माचा पाया. त्याचं कारण सांगतो की ज्या वेळेला हे कसं लग्न करायचं असं ज्या वेळेला डिस्कशन चालू झालं आणि आम्ही हा प्रश्न या दोघांना विचारला की आपण डेस्टिनेशन वेडिंग करायचंय का, आपण सनातन धर्मानं वैदिक धर्म करायचा का, लग्न करायचंय का. तर त्यावेळेला असं उत्तर आलं की खरोखर आम्हाला विधी महत्वाचे आहे. आम्हाला लग्न हा संस्कार म्हणून आम्हाला हवा आहे. आम्हाला लग्न हा इव्हेंट म्हणून नको आहे. आम्हाला हे लग्न हे ह्या आयुष्याचं नाही तर ते जन्मोजन्मीचं संस्कार, जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आम्हाला हवे आहे. आणि म्हणून सांगायचा मुद्दा आहे आणि कौतुक या दोघांचं एवढं आहे की ज्या वेळेला सध्याच्या समाजामध्ये मुलं मुली एकत्र येतात आणि डेस्टिनेशन वेडिंग काय आउटफिट्स करायचे, कशा पद्धतीने डान्स करायचा, अशी जेव्हा डिस्कशन होतात त्यावेळेला ही दोघं जण आपण कशा पद्धतीने संसार पुढे नेणार आहोत, कशा पद्धतीने आपण आयुष्याचा आनंदाचा मार्ग अवलंबणार आहोत, कशा पद्धतीने आपण मोक्षाचा मार्ग अवलंबणार आहोत, हे विचार या दोघांनी रुजवले. आणि म्हणून ज्यावेळेला 2 डिसेंबरला लग्न झालं त्यावेळेला संपूर्ण सनातन वैदिक पद्धतीने लग्न झालं. आणि तिच्या आजोबांनी ऋग्वेदातील ऋचा सगळ्यांच्या समोर तिथे म्हणले. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी सांगतो की म्हणून हे जे सोहळा चाललेला आहे गेले 2 आठवडे असेल, 1 आठवडा तिकडे 2 डिसेंबरला आम्ही होतो, आता इकडे आलो. तर या सगळ्या याच्यामध्ये एक अतिशय सुसूत्रता अशी दिसली. सुसूत्रता या दोघांनी ठरवली कारण सध्याच्या काळामध्ये मुलं मुली ठरवतात, आपण काही ठरवत नाही. सगळ्या पालकांना माहिती आहे, सगळ्या माहिती आहे की कारण ते ठरवतात. आणि माझा मित्र जो अमेरिकेमध्ये त्याची पण मुलगी असते तो सांगत होता की तिनं हळदीच्या फंक्शनला कुठली जास्वंदीची फुलं पाहिजे आणि त्या फुलांमधलं डिस्टन्स 2 सेंटीमीटर पाहिजे हे तिनं अमेरिकेत राहून तिथं सांगितलं होतं आणि अशा पद्धतीने डिझाईन केलेलं होतं. त्यामुळं हेही या दोघांनी केलं पण पाया सोडला नाही. आणि म्हणून या दोघांचं कौतुक मी परत एकदा करेन की अमेरिकेत राहावा, ऑस्ट्रेलियामध्ये राहावा, दिल मेड इन इंडिया. आणि मेड इन इंडिया म्हणजे जे काही संस्कार आहेत सनातन हिंदू धर्माचे संस्कार दोघांकडे ते कोर आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आजोबांपासून आजींपासून सगळ्यांना माहिती आहे की ओंकार ज्या पद्धतीने वाढलेला आहे
त्या पद्धतीने ते संस्कार ते ऑटोमॅटिकली इथून पुढे त्याला घेऊन जातील, त्या शंकाच नाही. अवनी त्याला बरोबर तशीच जोड मिळालेली आहे. प्रोफेशनली सर्व काही असेल तरी जे पाया आहे ते संस्कार आहे, हिंदू धर्माचे संस्कार, तीही त्याला बरोबर साथ देईल, त्यात काही प्रश्नच नाही. आणि दोघेही एक अत्युच्च शिखर गाठतील, प्रोफेशनली, फायनान्शियली आणि स्पिरिच्युअली. एवढंच मी नक्की म्हणेन आणि थांबेन. या लग्नाची गोष्ट हा अशा पद्धतीने हे होईल असं कोणाच्याही स्वप्नातही आलं नव्हतं. आणि म्हणून मला आता मुद्दाम सांगावंसं वाटतं की डॉक्टर अंध्या राजगुरू, डॉक्टर स्वाती देशपांडे या दोघींनी ठरवलं आणि बरोबरच डॉक्टर देशपांडे, सुनील देशपांडे त्यांनी स्टेजवर यावं. अर्णव देशपांडे बॅकस्टेज सगळं जे आतापर्यंत जे सगळं दिसतंय तुम्हाला, फोटोग्राफी जे डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं अर्णवनं सांभाळलं. आणि त्याच्यानंतर अक्षरशः एका तुकडे त्यांनी रात्रीच एक डान्स बसवलेला आहे. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांना कळेल की परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री यू स्टार्ट लुकिंग फॉर द सिलेबस. अक्षरशः तसंच झालं. आणि अशा पद्धतीने हे होऊन सुद्धा एक छान स्क्रिप्ट, अतिशय छान या लग्नाची गोष्ट अशा पद्धतीने सादर झालं. लास्ट बट नॉट लिस्ट, कुठली गाणी करायची आणि ती कशी म्हणायची तेही खूप मोठं अवघड होतं. आणि स्वप्ना आणि अनुजा या दोघींनी लाईव्ह ठरवलं, काल रात्री का परवा रात्री हे ठरवलं आणि त्यांनी हे आता आमच्याकडं सादर केलं. म्हणून खरोखर ही एक या सगळ्यांनी ओंकारच्या आणि अवनीच्या प्रेमाने ही भेट सगळ्यांनी सादर केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या टीमसाठी मी खूप टाळ्या होऊ देत असं मी सगळ्यांना. आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे. सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे. दिल नहीं लगता है वे, आके तू ले जावे, मैं तेरे इंतजार च तकदियां राह. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे,
तेरी बन जाना अज तो सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तो सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे। कच्ची डोरियों 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 से मैनू तू बांध ले पक्की यारियों 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 में होंदे ना फासले ए नाराजगी कागजी सारी तेरी मेरे सोहणिया सुन ले मेरी दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाले अख नू मिला के दिल दियां गल्लां करांगे रोज रोज बैठ के सच्चियां मुहब्बतां निभा के सताए मैनू क्यों दिखाए मैनू क्यों एवें झूठी मूठी रुस के रुसा के दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाले अख नू मिला के तो छुपा के रखा आँखां ते सजा के तुम्हें मेरी वफा रख अपना बना के मैं तेरे लिया यारा ना पावी कदे दूरियां मैं जीना हाँ तेरा मैं जीना हाँ तेरा तू जीना है मेरा दस लेना की नखरा दिखा के दिल दियां गल्लां करांगे नाल नाल बैठ के अख नाले अख नू मिला के दिल दियां गल्लां नसीब से मिला जो ये तेरा साथ है हर पल मेरे होठों पे तेरी ही बात है नसीब से मिला जो ये तेरा साथ है हर पल मेरे होठों पे तेरी ही बात है अधूरा था मैं अब पूरा हुआ जब से तू मेरा हो गया खुशी में
तुझसे बिछड़ना मुझको अच्छा लगा है, तुझ में बिखरना मुझको सच्चा लगा है। नसीब से मिला जो ये तेरा साथ है, हर पल मेरे होठों पे तेरी ही बात है। अधूरा था मैं अब पूरा हुआ, जब से तू मेरा हो गया। बुलावे तुझे यार आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया। न आए कभी दोनों में जरा भी फसले, बस एक तू हो एक मैं हूँ और कोई ना। है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले। तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के। दर्शनाने सूर्यमुखी खुलते, भगवत कृपेने गाठ अशी जुळते। आता तुझा माझा सहवास सदैव असाच राहो। ओंकारचं नाव घेऊन रोज भरवते देवाचा श्वास। ओंकारचं नाव घेऊन पिझ्झा बनवते. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, अवनीसारखा नाही सापडणार अजून एक हिरा.